एमएनएस का घोषणा पत्र जारी, राज ठाकरे ने बताया क्या क्या करेंगे। किला संवर्धन, मराठी को हर जगह स्थान। महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने घोषणा पत्र जारी किया है। इस मौके पर उन्होंने कहा कि सभी पार्टी का मैनिफेस्टो लॉन्च हो चुका है और आज मैं मनसे का घोषणा पत्र लॉन्च कर रहा हूं। चुनाव आयोग को जानकारी देनी पड़ती है कि आपने कितनी प्रति छापी है, ये जानकारी देना हास्यास्पद है। और 17 नवंबर को जो सभा होनी है मैं अब नहीं कर पाऊंगा, डेढ़ दिन बचा है और प्रशासन इजाजत देने में देरी कर रहा है, उतने में तैयारी नहीं हो पाएगी। राज ठाकरे ने कहा कि 17 नवंबर को मैं ठाणे और मुंबई में सभा करूंगा। इसके बाद राज ठाकरे ने घोषणा पत्र जारी किया जिसका टाइटल है हम ये करेंगे, जिसमें पीने का पानी, महिला सुरक्षा, शिक्षा, रोजगार, बिजली, कचरा व्यवस्था, इंटरनेट उपलब्धता, खेलने की जगह और राज्य का उद्योग बढ़ाना आदि विषय शामिल है। साथ ही मराठी अस्मिता, मराठी साहित्य, गढ़ और किला संवर्धन, मराठी को हर जगह स्थान। साथ ही एक और बुक है जिसका नाम है हमने कौन कौन से आंदोलन किया, काम कोई किया, वो भी है। आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहेत आणि एकूण आता जर ज्या पद्धतीने तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे, अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीये, काय आव्हान? एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता सुरुवात आहे. मला असं वाटतं आता किती 10:30 झाले असेल, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आपण 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं इथे. पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे. शांततेत मतदान होणं गरजेचं आहे, पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालतानाही दिसून येत आहे. मला मतदारांना काय आवाहन कराल? तरुणांना काय अपील करणार? तेच घ्यायचा बेटा वाक्य आपलं, मतदानाचा अधिकार बजवा. कळलं का? आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावरती येतील, ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील. आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका. साहेब, महिला वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल, महिला वोटर सायलेंट वोटर म्हणून मला माहित आहे. मी काय भविष्यवेत्ता नाही आहे, मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का? पण ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्या राज्यांमध्ये पाहिलेलं आहे की महिला गेम चेंजर होतात. येतील आता मतदानाला उतरतील. ठीक आहे. निवडणूक मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं? कारण की वेगळी निवडणूक आहे, 2 पक्षाचे 4 पक्ष झाल्यानंतर किती महत्वाची आहे. हो. चला.